जनआशीर्वाद यात्रेमधून मंगळवेढा तालुक्यातील कसा नागरिकांचा प्रतिसाद किंवा पंढरपूर तालुक्यात नागरिकांचा ह्या जनआशीर्वाद यात्रेला कसा प्रतिसाद? या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात 14 तारखेला मी या भागाचं मंगळवेढा तालुक्याचं आणि संपूर्ण भागाचं आराध्य दैवत असणाऱ्या हुन्नूरच्या बिरोबाच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आणि आज जवळजवळ 46व्या गावामध्ये गावभेटीच्या निमित्तानं आशीर्वाद घ्यायला मी आलो आहे। या जनआशीर्वाद यात्रेचा 8वा दिवस या ठिकाणी आहे। 7 मुक्काम मी वरच्या हुन्नूरपासूनच्या वेगवेगळ्या भागात गावात त्या ठिकाणी केलेत। मंगळवेढ्यामध्ये 13 दिवस त्या ठिकाणी ही जनआशीर्वाद यात्रा चालणार आहे आणि त्यानंतर 4 दिवस पंढरपूरच्या गावामध्ये आहे। मी पंढरपूरला 27, 28, 29, 30ला त्या ठिकाणी पंढरपूरच्या गावांची सुरुवात करणार आहे। 26 तारखेपर्यंत माझा ही जनआशीर्वाद यात्रा मंगळवेढच्या प्रत्येक गावापर्यंत जाण्याची भूमिका जी 2009च्या पूर्वीपासून नानांनी जोडलेली जीवाभावाची ऋणानुबंधातली आमच्या माणसांच्यापर्यंत जाऊन माता भगिनी असतील, वडीलधारी तरुण सहकाऱ्यांच्यापर्यंत जाऊन आशीर्वाद घ्यायचा, आपलं म्हणणं सद्य परिस्थितीचं सांगायचं, यासाठी या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आलो आहे। आज तुम्ही ढवळस गावामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। इथल्या वडीलधारी असतील, तरुण सहकाऱ्यांनी माता भगिनींच्या उपस्थितीवरूनच दिसून त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला तुमच्या माध्यमातून देखील दिसून येतो आहे आणि असाच प्रतिसाद आजपर्यंत हे 46वं गाव आहे। प्रत्येक गावात असाच त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा उपस्थितीतून प्रतिसाद मला मिळताना दिसतोय। नानांच्या काळापासून मंगळवेढ्यामध्ये 35 गावं असतील का, असं ऋणानुबंध असेल किंवा आता नानांच्या काळातला वारसा किंवा लोकांचा असं कुठं तुम्हाला गावात मध्ये अनुभव आलाय का? नाही, प्रत्येक गावात जाईल तिथं त्या ठिकाणी नानांच्या कामाच्याबद्दल आठवणी असतील, नानांच्या वैयक्तिकपर्यंत त्या ठिकाणी मदती असेल, सुखदुःखामध्ये सहभागी झाले असेल, कुठली दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून त्या कुटुंबाला दिलेला आधार हे ते गावोगाव त्या ठिकाणी येऊन बोलतायत, सांगताना दिसत आहेत। त्याचबरोबर या 3.5 पावणे 4 वर्षानंतर नानांच्या नंतर झालेल्या ह्या लोकप्रतिनिधीच्याकडून अन्याय अत्याचार झालेले सुद्धा लोक त्या ठिकाणी समोर येऊन सांगतायत आणि नक्कीच येणाऱ्या काळात जसं लोकसभेला लोकांनी त्या ठिकाणी चुकीचा लोकप्रतिनिधी खड्यासारख्या बाजूला सरला, तीच भूमिका येणाऱ्या विधानसभेच्या काळात देखील लोक उत्स्फूर्तपणे येऊन सांगतात की तीच भूमिका आम्ही येणाऱ्या काळात विधानसभेला घेणार। दादा, मंगळवेढा नव्हे तर पंढरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना आज प्रश्न पडला की तुम्ही आणि प्रशांत परिचारक एका टीजवर एका हारमध्ये दिसलाय, हे काय? आज दामाजी सहकारी साखर कारखाना चुकीचे माणसं बाजूला सारण्यासाठीच आम्ही समविचारी आघाडी म्हणून या तालुक्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या तमाम वडीलधाऱ्यांनी एकत्रित येऊन सांगितलं की आपल्याला एकत्रित आल्याशिवाय चुकीची माणसं त्या ठिकाणी बाजूला हटणार नाहीत। कारण त्यावेळी दामाजी कारखान्याला आमच्या वतीनं नानांच्या विचारावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरलेले होते, परंतु अनेकांची सूडबाहुनीनं ज्यांना लोकशाही माध्यमातून निवडणुकीला सामोरच जायची ज्यांची इच्छा नाही त्यांनी जाणून बुजून आमच्या गटातल्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचं लोकांचं अर्ज उडवण्याचं काम आणि पाप त्यावेळी केलं होतं। त्यामुळं समविचारी आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रित आलो आणि त्या कारखान्यात या विद्यमान आमदाराच्या पॅनलचा 3000हून अधिक मतांनी पराभव केला। त्यानंतर 2 वर्षानंतर समविचारीच्या या संचालक बोर्डाने आज त्या ठिकाणी कार्यक्रम झाला होता आणि सार्वजनिक कार्यक्रमाला या मंगळवेढ्यातल्या एखादी संस्था वाचली पाहिजे, टिकली पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलोय आणि त्या निमित्तानं आम्हाला आमंत्रित केल्यानंतर आम्ही त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधवांच्या समोर त्या ठिकाणी उपस्थित होतो। त्याच पद्धतीने विधानसभेला कुठेतरी एक होईल अशी चर्चा मंगळवेढ्यात कोण जे करणार असतील तर त्या ठिकाणी त्यांना तुम्ही तो प्रश्न विचारला पाहिजे। येणारी निवडणूक ही मी नानांच्या विचार घेऊन त्या ठिकाणी जातोय। मी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागतोय। महाविकास आघाडीला आम्ही केलेल्या लोकसभेच्या प्रामाणिक कामाच्या जोरावर महाविकास आघाडीला देखील सकारात्मक विचार या पंढरपूर मंगळवेढ्यातल्या तमाम मायबाप जनतेच्या मनाचा, विचाराचा आणि त्यांच्या मनाचा कौल घेऊनच त्या ठिकाणी द्यावं लागेल। त्या बाबतीत ते नक्कीच माझ्या बाबतीत सकारात्मक विचार करतील आणि यापूर्वी देखील मी येणारी निवडणूक आर्यापार म्हणून लढणार आहे हे या अगोदरच त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला जे कोण बोलत असतील त्यांचेच त्या ठिकाणी तुम्ही मत विचारत घ्या।